एक नवीन विषय जो आहे तो शिकायला घेतलेला होता आणि काल आपण त्याचे काही भाग आपण बघितले आणि उर्वरित जे भाग आहेत ते आज आपण कव्हर करणार आहोत. आणि आपल्या विषयाचं नाव होतं तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. योहानाचं पुस्तक 14वा जो अध्याय आहे त्याच्या पहिल्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्याला त्याच्या शिष्यांशी बोलताना जे आहे ते दिसून येतो. आणि आपण अनेक वेळा अस्वस्थ जे आहे ते आणि आपल्याला आपल्या अस्वस्थतेतून बाहेर निघता यावं यासाठी आपण काही केलं पाहिजे. तर आपण देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याला आपल्या अस्वस्थतेतून बाहेर जर निघायचं आहे तर आपल्याला काय केलं पाहिजे, तर देवाने आपल्यासोबत राहावं यासाठी आपण जे आहे ना देवाला आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याकरता जी काही अनुमती आहे ती दिली पाहिजे. जर आपल्याला आपल्या अस्वस्थतेमधून जर बाहेर यायचं आहे तर मग आपल्याला प्रार्थनेमध्ये जे आहे ना ह्या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त वाढलं पाहिजे. जर आपल्याला आपल्या अस्वस्थतेमधून बाहेर यायचं आहे तर आपल्याला ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे की येशू हा खरा शांतीचा स्रोत आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये ज्या पण समस्यांना घेऊन आपण अस्वस्थ झालेलो आहोत आणि त्या अस्वस्थतेने आपल्या जीवनातली जी काही शांती आहे ती नाहीशी करून टाकलेली आहे, तर ती अस्वस्थता परमेश्वर देव आपल्यातून काढून टाकल आणि पुन्हा तो आपल्याला त्याच्या शांतीने जे आहे ते भरल. ह्या गोष्टी आपण आतापर्यंत जे आहे ते शिकलो होतो. आता मुद्दा क्रमांक 5 लिहा. मुद्दा क्रमांक 5 लिहा. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर सर्व चिंता टाका. मुद्दा क्रमांक 5 लिहा. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, तर देवावर सर्व चिंता टाका. आणि आपलं जे अंतःकरण आहे ते जास्तीत जास्त अस्वस्थ होण्याच्या मागची जर कारण जर काय आहे तर आपल्याला पडलेल्या अनेक चिंता आपण करत असतो आणि त्यामुळं आपलं जे अंतःकरण आहे ते अस्वस्थतेने जे आहे ते भरून जातं. आणि अशा अवस्थेमध्ये देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की ज्या गोष्टींची चिंता आपण करून स्वतःला अस्वस्थतेमध्ये टाकत असतो त्या चिंता आपण देवावरती टाकल्या पाहिजे. आणि पवित्र शास्त्र हे आपल्याला 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 7 मध्ये आपण आपल्या चिंता ह्या त्याच्यावरती टाकल्या पाहिजे या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगताना जे आहे ते दिसून येत आहे. कोणीतरी मला 1 पेत्र 5वा अध्याय आणि वचन 7 वाचण्यासाठी मदत करा. पहा त्या ठिकाणी काय म्हणत आहे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेईल. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की आपण ज्या वेळेला चिंता करतो तर त्या चिंता आपल्याला अस्वस्थतेमध्ये जे आहे ना त्या ढकलत असतात. आणि ज्या वेळेला आपण अस्वस्थतेमध्ये त्या चिंता केल्याच्या द्वारे ढकलला जातो त्यावेळेला आपल्या जीवनातली जी शांती आहे ना ती पूर्णपणे निघून जाते. किंवा आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आपण अपेक्षित केलेल्या नसतात त्या गोष्टी यायला सुरुवात होते, कारण आपण चिंता करत असतो. आणि वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की आपण आपली सर्व जी चिंता आहे ना आपण आपली सर्व जी काही काळजी आहे, ज्या गोष्टींची आपण काळजी करतो, ज्या गोष्टींची आपण चिंता करतो ना त्या सर्व गोष्टी आपण देवावरती काय केल्या पाहिजे, टाकल्या पाहिजे. कारण वचन सांगत आहे या ठिकाणी त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आता आपण जर आपल्या चिंता
जर देवावर टाकल्या नाही तर देव आपली काळजी घेऊ शकणार नाही. का? कारण देवाला आपली काळजी घ्यायची आहे आणि त्याला ती घेता यावी म्हणून आपण आपल्या चिंता ह्या त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे. मग तो आपली काय करेल? काळजी घेईल. परंतु किती चिंता टाकायची आहे आपण देवावरती? तर वचन सांगत आहे सर्व चिंता ज्या तुमचं अंतःकरण अस्वस्थ करून टाकतात, त्या सर्व चिंता तुम्ही देवावरती टाकल्या पाहिजे. आणि लक्ष द्या, ह्या जगामध्ये आपल्याला एक चिंता नाहीये. ह्या जगामध्ये आपल्याला एक चिंता नाहीये. आपल्याला अनेक प्रकारच्या चिंता आहे आणि प्रत्येकाच्या चिंता ह्या एकसारख्या नाहीये, तर प्रत्येकाच्या चिंता ह्या वेगवेगळ्या आहे. पण प्रत्येकाच्या चिंतेला दूर करण्याकरता एकच गोष्ट करणं पुरेशी आहे, ती म्हणजे त्या सर्व चिंता देवावर टाकणं. ज्या वेळेला आपण आपल्या चिंता ह्या देवावरती टाकतो ना, त्यावेळेला तो खऱ्या अर्थाने आपली काळजी घेत असतो आणि त्याने आपली काळजी घ्यावी, देवाने आपली काळजी घ्यावी, यासाठी आपण देवाकडे जे आहे ना जाणं फार गरजेचं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आम्ही ह्या भागामध्ये, खानदेश भागामध्ये ज्या वेळेला आम्ही सेवेला आलो, त्या वेळेला आमच्या समोर अनेक चिंता होत्या की तिथं गेल्यानंतर आमचं कोणी ओळखीचं नाहीये, तिथं गेल्यानंतर कोणी नातेवाईक देखील आमचं नाहीये, तिकडची जागा आमच्यासाठी नवीन आहे, तिकडचे लोक आमच्यासाठी नवीन आहे आणि त्या लोकांमध्ये आता आम्हाला राहायचं आहे. बाळ लहान आहे, आम्ही दोघं जण नवीन आहो आणि सर्व सर्व गोष्टी आमच्याकडे नवीन होत्या. आणि अशा वेळेला आम्ही मनमाडहून ज्यावेळेस निघालो, त्यावेळेला आमच्याकडं एक पास्टर होते. त्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि ते त्या प्रार्थनेमध्ये म्हटले की देवप्पा, तुझा सेवक हा नवीन ठिकाणी सेवा करण्यासाठी जात आहे आणि त्या ठिकाणी जाण्या अगोदर ज्या काही इच्छा, ज्या काही चिंता तुझ्या सेवकाच्या मनामध्ये असेल, त्या यावेळेला तुझ्यावर आम्ही काय करतो? टाकतो. आणि लक्ष द्या, तेव्हापासून तर आतापर्यंत अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती परमेश्वर देवावरती टाकल्यानंतर देवाने ती आमच्यासाठी केली नाही. आपण परमेश्वर देव किती चांगला आहे याचा अनुभव जर घेतला पाहिजे, तर आपल्याला आपल्या जीवनातल्या ज्या चिंता आहे, कोणत्या का चिंता असेल, त्या देवावर टाकायला आपण शिकलं पाहिजे. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक संदेश होता, ज्याला काय खावं या विषयीची जी काही चिंता आहे ना, ती पडलेली होती. आणि ती चिंता त्याला का पडली माहिती का? कारण त्याच्या काळामध्ये फार भयानक असा दुष्काळ जो आहे तो पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये अन्नाचा तुटवडा जे आहे ना, त्या देवाच्या सेवकाला, ज्याचं नाव एलिया आहे, त्याला पडलेलं होतं. आणि लक्ष द्या, तो चिंता करत असताना त्याने त्याची चिंता काय खावं काय प्यावं या विषयीची देवावरती टाकली. आणि माहिती आहे तुम्हाला, परमेश्वर देवाने अद्भुतरित्या त्याच्या चिंतेची जी काही उपाययोजना आहे ना ती केली. कोणीतरी पहिले राजे 17वा अध्याय आणि वचन 6 वाचण्यासाठी मदत करा. पहा त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे. पहिले राजे 17वा अध्याय आणि वचन 6. कावडे ज्याला भाकरी व मांस संध्याकाळपर्यंत आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पेई. व्हेरी गुड. त्याला कोण आणून देत होतं अन्न? बघा, वचन 5 वाचा परत, 5 आणि 6, 4 आणि 5 आणि 6 वाचा ब्रदर. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावड्यांना आज्ञा केली आहे ते तुला अन्न पुरवतील. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देन समोरच्या करीत ओहळ नजीक जाऊन राहिला. कावडे त्याला भाकरी व मांस संध्याकाळ आणून देत व त्या ओहळाचे पाणी तो पी. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की अतिशय भयानक असा जो काही दुष्काळ आहे तो पडलेला आहे आणि ह्या दुष्काळाच्या वेळेमध्ये परमेश्वर देवाच्या सेवकाला खाण्यापिण्या संदर्भाची जी काही चिंता होती ना, जी त्याला अस्वस्थ करत होती, ती देवाने काय केली माहिती का? दूर केली. पण कशी? त्याने परमेश्वर देवावरती त्या चिंता काय खावं काय प्यावं या विषयीच्या टाकल्या त्या. आणि परमेश्वर देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की मी कावळ्याला आज्ञा केलेली आहे. लक्ष द्या, देव हा
आपली काळजी घेतो. देव हा आपल्या जीवनात ज्या गोष्टींना घेऊन आपण चिंता करत असतो ना, त्या सर्व चिंता तो आपल्या जीवनातून दूर करतो. पण देवाची इच्छा ही आहे की त्या चिंता आपण आपल्या जीवनातून दूर व्हाव्या या अनुषंगाने त्याच्यावर त्या टाकल्या पाहिजे. कारण मत्तयाचं पुस्तक ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर मत्तयाच्या पुस्तकामध्ये देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की कशाविषयी चिंता करू नका. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं या विषयीची चिंता जी आहे ती करत बसू नका. बघा, कोणीतरी मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय आपण काढू आणि मत्तयाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 25 वचनाकडे पहा. वचन 25 काय म्हणत आहे? जास्त मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. व्हेरी गुड. काय खावं आणि काय प्यावं, काय नेसावं या विषयीची जी काही चिंता आहे ती करू नका. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की जो तुमचा बाप स्वर्गामध्ये राहतो ना, त्याला ह्या सर्व गोष्टींविषयी माहिती आहे की तुम्हाला काय पाहिजे आहे यावेळेला. कारण वचन अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण वाचतो ना, तर वचनात अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं. वचन 32 पहा. वचन 32 काय म्हणत आहे? वचन 32, कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करत असतात. तुम्हाला या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे. कोणत्या? ज्या ज्या या वेळेला तुम्ही चिंता करत आहे त्या सर्व गोष्टींची. तुम्हाला या सर्व गोष्टींची गरज आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला माहिती आहे. माहिती आहे याचा अर्थ काय? तो देईल मग तो, त्याला जर माहिती आहे. वचन सांगते चिंता करत बसू नका. चिंता कोण करतं माहिती का? परराष्ट्रीय लोक करतात. कोण परराष्ट्रीय लोक? ज्यांना देवाची ओळख नाही असे लोक. ज्यांना देवाची काही नाहीये, ओळख नाहीये असे लोक चिंता करतात. आपल्याला जर देवाची ओळख आहे तर आपण चिंता करू नये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. कारण चिंता ह्या आपलं जीवन, आपलं हृदय, आपलं अंतःकरण जे आहे ना अस्वस्थ करून टाकतं. कशामध्येही आपलं जे मन आहे ते लागत नाही. कशामध्येही आपलं मन लागत नाही. पण लक्ष द्या, जर परमेश्वर देवावरती आपण आपली सर्व जर चिंता टाकली तर परमेश्वर देव म्हणतो, मी तुझी काळजी घेईल, मी तुझ्या सर्व चिंता दूर करेन. ह्या ठिकाणी हा जो देवाचा सेवक आहे ज्याचं नाव एलिया आहे, त्याला जी काही चिंता त्या दुष्काळामध्ये खाण्यापिण्यासंदर्भात पडली होती ना, त्याची चिंता परमेश्वर देवाने कावळ्याला आज्ञा करून जे आहे ना दूर केलेली आपल्याला पाहायला. जर परमेश्वर देव ह्याची काळजी घेऊ शकतो तर परमेश्वर देव आपली देखील काळजी घेऊ शकतो. कारण तो न बदलणारा परमेश्वर आहे. त्याचं वचन सांगतं की तो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा आहे. तो बदलत नाही. परमेश्वर बदलत नाही. परमेश्वर देवाला ह्या दिवसांमध्ये आपल्या जीवनातल्या सर्व अस्वस्थ करून टाकणाऱ्या चिंता ज्या आहे ना काढून टाकायच्या आहे आणि त्यासाठी आपण देवाकडे येणं गरजेचं आहे. आपण देवाला म्हटलं की देवा, माझ्या जीवनामध्ये मी अमुक गोष्टींची चिंता करत आहे. देवा, ह्या गोष्टींमुळं माझं अंतःकरण अस्वस्थ झालेलं आहे. ह्या गोष्टींमुळं माझं जे हृदय आहे हे अस्वस्थ झालेलं आहे आणि मला आता ह्या अस्वस्थ परिस्थितीमधून बाहेर निघायचं आहे. कारण ही अस्वस्थ परिस्थिती माझ्या जीवनामध्ये मला कोणतीच गोष्ट अशी चांगली करू देत नाही आणि अशा वेळेला तू मला मदत कर. लक्ष द्या, देव हा तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. तो तुमची काळजी घेईल. पुढचा मुद्दा क्रमांक 6 लिहा. मुद्दा क्रमांक 6, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, कारण आपली आशा स्वर्गामध्ये आहे. ह्या पृथ्वीवरती राहत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. कारण अनेक वेळा आपण अस्वस्थ होऊन जातो आणि ज्या वेळेला आपण अस्वस्थ होतो ना त्यावेळेला आपण स्वर्गाकडे बघणं गरजेचं आहे.
आपण स्वर्गाकडे बघितलं पाहिजे. का माहिती का? कारण स्वर्गामध्ये आपली आशा आहे. स्वर्गामध्ये येशू आहे. लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते का? बघा, कोणीतरी योहानाचं पुस्तक 14 अध्याय आणि वचन 2 पहा. योहान 14 अध्याय आणि वचन 2 काय म्हणत आहे? माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. व्हेरी गुड. येशू म्हणत आहे या ठिकाणी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला येशू ह्या ठिकाणी म्हणत आहे की अस्वस्थ होऊ नका, काळजी करू नका, चिंता करू नका. अनेक वेळा जगातल्या गोष्टी, जगातल्या बातम्या, जगातल्या घटना जेव्हा आपण ऐकतो, पाहतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर आपल्या स्वतःला घेऊन, आपल्या परिवाराला घेऊन, आपल्या लेकरांना घेऊन आपल्याला चिंता वाटते. अनेक गोष्टी तुम्ही बघा, अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहे आणि ज्या वेळेला त्या गोष्टी आपण आपल्या डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, त्यावेळेला आपल्याला फार चिंता वाटते. आपल्या लेकरांची, आपल्या पतीची, आपल्या पत्नीची, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींची फार चिंता वाटते. अशा वेळेला आपण जे आहे ना, स्वर्गाकडे बघितलं पाहिजे. का? कारण स्वर्गामध्ये आपली आशा आहे. स्वर्गामध्ये खऱ्या अर्थाने जर कोण आहे तर स्वर्गामध्ये येशू आहे. कोणता येशू? ज्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती आपलं पवित्र रक्त सांडलं, तो येशू. ज्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी वधस्तंभावरचं मरण सहन केलं, तो येशू. ज्याने तुमच्या आणि माझ्या पापासाठी यशायाचं पुस्तक 53व्या अध्यायामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगतं की त्याने अतिशय भयानक असं मरण जे आहे ते स्वीकारलेलं होतं आपल्या पापांसाठी. तो आपला येशू, तो आपला तारणारा. हो, यशाया स्पष्टपणे म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचा भूस कोणास प्रगट झाला आहे. तो त्यापुढे रोप्यासारखा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते. त्याचकडे पाहिलं तर त्या जर कुणाचं मन बसल असं त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला असं तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवायचे आणि आम्ही त्याला मानिलं नाही, आम्ही त्याला तुच्छ मानलं. खरं पाहिलं असं तो आमच्या अपराधामुळे घायल झाला. आम्हाला शिक्षा देणारी, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली. लक्ष द्या, येशू हा आपल्या जीवनातली सर्व जी काही अस्वस्थता आहे ना, ती काढून टाकण्याकरता समर्थ आहे. हो, प्रभू येशू ख्रिस्ताकडं अनेक आजारी, अनेक अशुद्ध आत्मे लागलेले लोक आले आणि ते त्या ठिकाणी येशूकडे ज्यावेळेस ते आले ना, त्यावेळेला त्यांनी काय विनंती केली माहिती? येशूला, आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही विश्वास ठेवतो, आमचा अविश्वास दूर कर. आणि ते त्या विश्वास ठेवून हे दाखवत होते की येशू समर्थ आहे त्यांच्या जीवनातली अस्वस्थ परिस्थिती बदलण्याकरता. लक्ष द्या, वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी जातो हे तुमच्या हिताचं आहे. आणि येशू हा गेला कुठं आहे? स्वर्गामध्ये. लक्ष द्या, कोणासाठी? आपल्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी. काय आहे आपल्या हिताचं? काय आहे त्या ठिकाणी? वचन सांगत आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जातो. हालेलुया, काय सुंदर आहे. एक कडवं मी गातो, आपण मिळून गाणार आहोत ते कडवं. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. हालेलुया, 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 हालेलुया,
हालेलुया हालेलुया हालेलुया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश। हा, आपल्याला जे आहे ना सियोन देशामध्ये जायचं आहे, जिथं आपल्यासाठी जागा तयार करण्याकरता येशू गेलाय. येशू म्हणत आहे की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. स्वर्गामध्ये असलेला जो प्रभू आपल्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेलाय त्याच्याकडे पहा. कारण जास्त दिवस जास्त वेळ तुम्हाला तुमच्या अस्वस्थतेमध्ये तो राहू देणार नाही. तो घेण्यासाठी येईल. कारण वचन सांगत आहे भाग की जागा तयार झाली म्हणजे मी परत येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. कारण जिथं मी आहे तिथं तुम्ही पण असाल. हो, आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी कोणतीच चिंता नसणार, त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं टेन्शन नसणार, त्या ठिकाणी आनंद ही आनंद असला द्या. हो, वचन स्पष्टपणे आपण ज्या वेळेला बघतो ना, देवाचं सांगतं की त्या ठिकाणी आनंदच आनंद असतो. हो, एक गीतकार असं म्हणतो, वाहा हालेलुया आनंद होवेगा, वाहा हालेलुया जंगट होवेगा, वाहा हालेलुया आनंद होवेगा, वाहा हालेलुया जंगट होवेगा. हा गाऊंगा मैं हालेलुया गाऊंगा मैं, वाहा हालेलुया आनंद होवेगा. तिथं आनंदी आनंद आहे स्वर्गामध्ये. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये चिंता आहे, समस्या आहे, प्रॉब्लेम आहे, अस्वस्थपणा आहे, आजार आहे, गरिबी आहे, श्राप आहे, मरण आहे, भीती आहे ह्या जगामध्ये. पण देव आपल्याला ह्या जगाच्या परे असलेलं चांगलं ठिकाण, ज्याला स्वर्ग म्हणतात, तिथे घेऊन जाणार आहे. आणि तिथे जाण्यासाठी आपण आपली सर्व जी काही चिंता आहे ना ती त्याच्यावर टाकली पाहिजे आणि आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे सांगतं, प्रेषणच्या पुस्तकांच्या 7व्या अध्यायाच्या 55 आणि 56 मध्ये त्या ठिकाणी स्टेफन आहे आणि तुम्हाला स्टेफनाला दगडमार करत होते. स्टेफन अतिशय व्याकुळ झाला, अतिशय त्या ठिकाणी आपण पाहतो की स्टेफनाला दगडमार करण्यात आला तो मरेपर्यंत. पण तुला त्याने स्वर्गाकडे बघितलं. त्याला माहित होतं त्याची आशा ही स्वर्गामध्ये आहे. बघा, कोणतरी वचन वाचते, कोणीतरी प्रेषणचं पुस्तक परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निर्गुण पाहिले. तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला आणि त्याने म्हटले, पहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे. वाव, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बघा किती सुंदर आहे वचन. पहा, स्टेफनाला दगडमार करण्यात येत आहे आणि तुम्हाला का त्याला चिंता नाही आहे कोणत्याच गोष्टीची. त्याला कुठून दगड लागते, कुठून रक्त निघते, कोण किती मोठा दगड मारते, कोण काय करत, त्याला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही त्याला. तुम्हाला ते का त्याने स्वर्गात असलेला पित्याच्या उजवीकडे येशूला पाहिलं. हो, वचन सांगत आहे की त्याने आपली दृष्टी वर आकाशाकडे लावली आणि त्याला काय दिसलं माहिती का, त्याला देवाचं तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असले त्याच्या दृष्टीस पडला. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्या अवतीभोवती बघण्यापेक्षा स्वर्गामध्ये बघा. आम्ही ज्या वेळेला बायबल स्कूलमध्ये होतो आणि उन्हाळ्याचे दिवस होते आणि लाईट असायची पण फॅनची हवा येत नव्हती आणि मग आम्ही टेरेसवरती झोपायला जायचो आणि आम्ही त्या आकाशाकडे बघायचो आणि आम्हाला ते वचन आठवायचं. प्रेषणच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये 2 स्वर्गदूत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली त्या गालिलकरांसमोर उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही काय बघत उभे आहात? हाच येशू ज्याला तुम्ही स्वर्गात जाताना पाहिला आहे,
तो जसा स्वर्गात गेला ना तसाच तो परत येईल तुम्हाला घेण्यासाठी. हो, लक्ष द्या. ह्या जगामध्ये राहत असताना जगाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी स्वर्गातल्या गोष्टींकडं, स्वर्गात असलेली जी आपली आशा आहे ना त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपली आशा ही केवळ आणि केवळ ज्या वेळेला आपण स्वर्गामध्ये असलेले ईश्वर टाकतो ना त्यावेळेला आपल्या जीवनातल्या सर्व परिस्थिती बदलतात. सर्व चिंता, काळजी, अस्वस्थपणा सर्व काही बदलून जातं. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाला हे म्हणा की देवा मला तुझ्याकडं बघायला शिकव. कारण तुम्ही जगाकडे बघितलं, जगाच्या गोष्टींकडे बघितलं तर निराशा ही आपल्या जीवनामध्ये 100% आल्याशिवाय राहणार नाही. जग हे काही चांगलं देऊ शकत नाही. का माहिती का? कारण जगामध्ये जे काही आहे ना ह्या दिवसांमध्ये जर आपण त्याच्याकडे जर बघितलं तर आपल्या जीवनामध्ये निराशा, समस्या, अडचणी आपण तिमोथेच्या पत्राच्या पुस्तकामध्ये पाहिलं. ज्यावेळेला आपण पहिले तिमोथी ज्यावेळेला आपण काढतो आणि त्याचा जो 3रा अध्याय आहे त्या 3ऱ्या अध्यायामध्ये वचन काय सांगते तुम्हाला सांगतो. वचन सांगत आहे की जगामध्ये काय आहे शेवटल्या काळी, म्हणजे जगामध्ये बघा काय आहे. कोणतरी वाचा 3रा अध्याय आणि आपण काल देखील हे वचन वाचलं. 3रा अध्याय 1 आणि 4 वचन पहा. जगामध्ये काय आहे पहा. कोणी अध्यक्षाचे काम करू पाहत असतो तो चांगल्या 2 तिमोथी माफ करा 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 4. येस, 2 तिमोथी 3रा अध्याय 1 ते 4. शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाळखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघाती, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणार. येस, बघा ज्यावेळेला तुम्ही जगाकडे बघता ना जगाकडे त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील. आणि म्हणून स्टेफनाने जगाकडे नाही बघितलं. कोण त्याला दगड मारते, कोण त्याच्याविषयी दातोड खाते, कोण त्याला शिवीगाळ करते, कोण त्याला श्राप देते, कोण त्याला मारते. त्याने जगातल्या गोष्टीकडे नाही बघितलं. स्टेफन हा चांगला होता, देवाच्या आत्म्याने भरलेला होता. स्टेफन हा देवाच्या आत्म्याने भरला होता. लक्ष द्या वचन काय सांगितलं माहिती ठिकाणी 3ऱ्या भागातला ब भाग, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी अशी पिढी ह्या जगामध्ये आहे. ह्या जगामध्ये आपण पाहतो की शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घ्या. ते कठीण दिवस काय येत आहे? कारण लोक असे आहेत. म्हणून जगातल्या गोष्टींकडे बघू नका, जगाकडे बघू नका. जगाकडे बघितलं तर जीवनामध्ये निराशा ही कायम राहील, अस्वस्थपणा कायम राहील. स्वर्गात असलेला पित्याच्या उजवीकडं जो येशू आहे त्याच्याकडे बघा. जीवनातल्या सर्व समस्या निघून जातील. जीवनातले सर्व प्रॉब्लेम जे आहे ना ते सॉल्व्ह होतील. पुढचा मुद्दा क्रमांक 7 लिहा. मुद्दा क्रमांक 7, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण देवाची वचने कधीही टळत नाही, देवाची वचनं कधीही चुकत नाही. परत लिहून घ्या, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका. कारण देवाची वचने कधीही चुकत नाही किंवा टळत नाही. देव जे बोललेला आहे ना ते तो करतो. देव काय बोलला माहिती का? आकाशातील पाखरांकडे पहा. ते पेरणी करत नाही, ते कापणी करत नाही, तरी प्रति दिवशी परमेश्वर देव हा त्यांना त्यांचं अन्न पुरवतो आणि ते चिंता नाही करत. देवाचे सेवक ब्रदर जॅक पुनम यांचा संदेश मी ऐकत होतो आणि ते संदेश सांगत असताना त्यांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती, एका झाडावरती 2 पक्षी बसलेले होते आणि पहिला पक्षी दुसऱ्या पक्षीला म्हणत होता, हे माणसं फार चिंता करतात, खूप चिंता करतात हे माणसं. दुसरा पक्षी पहिल्या पक्षीला म्हणाला, हो मी पण त्यांना तुझ्यासारखं, जसं तू त्यांना चिंता करताना बघितलं तसं मीही त्यांना चिंता करताना बघतो आणि हे माणसं चिंता का करता कळत नाही. आणि मग पहिला पक्षी दुसऱ्या पक्षीला म्हणतो हळूच, तुला माहितीये का आपल्याकडे स्वर्गामध्ये बाप आहे तसं त्यांच्याकडे नाहीये म्हणून ते चिंता करतात. लक्ष द्या, देवाचं वचन आपल्याला हे सांगतं,
नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये की अरे आळशा मुंगीकडे जा, तिचं वर्तन पाहून शहाणा. काय आहे मुंगीमध्ये वर्तन? सिस्टमॅटिकपणा आहे. हो, ह्या दिवसांमध्ये आध्यात्मिक सिस्टमॅटिकपणा हा आपल्यामध्ये येणं फार गरजेचं. आणि काय तो आध्यात्मिक सिस्टमॅटिकपणा? आपण जे आहे ना, देवाचं वचन वाचतो ना, त्या देवाच्या वचनावरती आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. कारण हे माणसाचं वचन नाहीये. हे जे तुमच्या हातामध्ये आहे ना 66 पुस्तकांचं मिळून एक पुस्तक, ज्याला पवित्र शास्त्र म्हणतो, हे माणसाचं नाहीये, हे देवाचं आहे. याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. का? कारण याच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना, वचन सांगतं की मी तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे तर आहे. रात्री सूर्याची बघा, वचन सांगतं दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही तर नाही होणार. मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसलाही अरिष्टांना भिणार नाही, कारण तू मजबूर आहे. हो, तो आहे आपल्याबरोबर, आहे तो आपल्याबरोबर. देव जे बोललाय ना त्यावरती विश्वास ठेवा, लक्ष द्या. आणि तुम्ही तिथं विसरला ना तर तुमच्या जीवनामध्ये तो तुमच्या सर्व चिंतेतून तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. बघा वचन काय सांगते, कोणीतरी दुसरे करेल आणि त्याचं पहिला अध्याय आणि 20 वचन पहा. देवाचं वचन हे कधी चुकत नाही. या संदर्भात दुसरे करेल पहिला अध्याय आणि 20 वचन. देवाची वचने कितीही असो त्याच्या ठायी होय हे आहे, म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची वचने कितीही असोत त्याच्या ठाई होय आहे, तो नाही नाही म्हणत. म्हणून आपण प्रार्थना केल्यानंतर शेवटी काय म्हणतो का? येशूच्या नावात आमेन. आमेन हे येशूचं नाव आहे. येणार दुसऱ्यामध्ये येशूच्या नावांसंदर्भात आपण शिकणार आहोत. पण आमेन हे एक येशूचे नाव आहे. आणि आमेन याचा अर्थ होतो जे काही मी प्रार्थनेत मागितलेलं आहे तसंच हो, तसंच घडो. इथं वचन सांगत आहे की देवाची वचने कितीही असो त्याच्या ठाई होय आहे. देवाने जे काही अभिवचनं आपल्याला दिलेली आहे ना ती तो पूर्ण करतो. देवाच्या मुखातून निघालेलं वचन हे ज्या उद्देशाने निघालेलं ना तो उद्देश पूर्ण केल्यानंतर त्याच्याकडे येतं रिटर्न. ते बिना उद्देश पूर्ण केल्याचं त्याच्याकडे फिरून येत नाही. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. परमेश्वरचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की ज्या वेळेला योसेफ हा तरुण होता त्यावेळेला त्याला दर्शन देण्यात आलं, स्वप्न पडले त्याला, 2 स्वप्न त्याला पडले. आणि तुम्हाला ते का ते 2 स्वप्न त्याला पडल्यानंतर ते खूप वर्षानंतर ते पूर्ण झाले. परत देवचन सांगतं की ज्या वेळेला योसेफ हा मिस्रामध्ये होता, कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या नव्हत्या, तरीही त्याला चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं. त्याच्या जीवनामध्ये आपण पाहतो की अस्वस्थपणा हा होता. पण परमेश्वर देवाने त्याच्या जीवनातल्या सर्व अस्वस्थपणाला काढून टाकलं. का माहिती का? कारण त्याला माहित होतं की त्याला जे काही अभिवचन देवाने स्वप्नात दिलेलं आहे ते तो पूर्ण करला. बघा, काळाची पूर्तता झाली. वचन सांगतं की मिस्र देशाचा फारो नंतरचा सर्वात मेन व्यक्ती योसेफ बनला. परमेश्वर देव हा तुम्हाला त्याच्या वचनानुसार आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. देव हा तुम्हाला विसरणार नाही. देव तुम्हाला टाकणार नाही. त्याने तुमच्याबद्दल जे काही संकल्प योजलेले आहेत तो ते सिद्धीस नेईल. कारण वचन सांगतं की तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये असलेल्या ज्या काही योजना आहेत ना त्या तुमच्या हिताच्या आहेत. त्या तुमच्या हिताच्या आहेत. त्या तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीत आशा देणार आहे. हा तुमच्या चांगल्यासाठी आहे. योसेफाला जे दर्शन देवाने दिलं होतं ना, दिलेलं होतं, लक्ष द्या, त्या वचनाची परिपूर्तता देवाने केली. देवाने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. देव तुमचं देखील स्वप्न पूर्ण करेल. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाकडे बघा. जगातल्या गोष्टीकडे बघू नका. निराशाच येईल.
पण जर स्वर्गात पित्याच्या उजवीकडे असलेला येशू जो आपली आशा आहे त्याच्याकडे जर बघितलं तर आपण आपल्या चिंतेतून मुक्त होऊ, आपण आपल्या अस्वस्थतेतून मुक्त होऊ, आपण आपल्या आजारातून मुक्त होऊ, आपण आपल्या जीवनात ज्या काही प्रॉब्लेमला आपण फेस करतात प्रत्येक प्रॉब्लेम मधून आपण मुक्त होऊ. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देव. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करू.